नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील जो पद्यपाठ आहे योगमाला, त्याचं भाषांतर समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्याला प्रश्नोत्तरांसाठी आहे, म्हणजे तो कंठस्थ करणार्थम, म्हणजे हे श्लोक पाठ करण्याची गरज नाही. आपल्या पेपरमध्ये या पद्यपाठातले काही श्लोक छापलेले असतील आणि ते श्लोक बघून उत्तरं लिहायची असतील किंवा मग जालरेखाचित्र भरायला येतं आणि माध्यम भाषा या उत्तरसाठी हा पद्यपाठ आहे. पण पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत ह्या प्रश्नासाठी हा पद्यपाठ नाही, म्हणजे ह्याचे श्लोक पाठ करण्याची गरज नाही. आता आधी आपण त्याची जी प्रस्तावना आहे ती बघूया. योगाचरणेन मानव जीवनम निरामयम सुंदरम दीर्घम स्वस्थम च भवती. योगामुळे माणसाचं जे आयुष्य आहे ते निरामय म्हणजे आरोग्यपूर्ण, सुंदर आणि दीर्घम म्हणजे दीर्घायू आयुष्य आपल्याला मिळतं. शारीरिक, मानसिक, आत्मिक बलसंपादनार्थम योगः अतीव लाभप्रदः एव. म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि आत्मिक बळासाठी आपल्याला योग अतिशय फायद्याचे आहेत. संयुक्त राष्ट्र महासभा UNO त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. या संयुक्त राष्ट्र जे आहे त्याची जी महासभा आहे त्यांनी जून मासस्य 21 दिनांकः विश्व योग दिवसः घोषितः. त्या UNOनी 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित केलेला आहे. प्रस्तुत पद्यांशः, हा जो पद्यांश म्हणजे हे जे खालचे श्लोक आपल्याला दिलेले आहेत ते हठयोग प्रदीपिका नाम्नः ग्रंथात उद्धृतः अस्ति. हठयोग प्रदीपिका नावाचा जो संस्कृत मधला ग्रंथ आहे त्याच्यामधनं हे खालचे श्लोक घेण्यात आलेले आहेत. पंचदशे शतके स्वात्माराम योगी महोदयेन एषः ग्रंथः रचितः. 15व्या शतकामध्ये स्वात्माराम योगी जे होते त्यांनी हा ग्रंथ रचलेला आहे. ग्रंथस्य भाषा अतीव सरला सुबोधा च अस्ति. ग्रंथाची भाषा अगदी सुबोध आणि सरळ आहे. त्यांनी खाली त्याबद्दलचा एक श्लोक दिला आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने. आणि खाली त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे योगमेवाभ्यस्यत प्राज्ञो यथाशक्ती निरंतनम. म्हणजे निरंतरम म्हणजे काय बघा, जीवनामध्ये जर का समाधान, सुख आणि आरोग्य निर्माण व्हावं म्हणून बुद्धिमान माणसाने काय केलं पाहिजे? प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान माणूस. बुद्धिमान माणसाने आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी निरंतर नेहमी योग साधना केली पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, एरवी आपण पद्यपाठ समजावून घेताना तो श्लोक वाचायचो आणि अन्वय वाचून अर्थ समजावून घ्यायचो. तो श्लोक आधी म्हणायचो कारण ते श्लोक आपल्याला पाठांतराला होते. पण हा काय पद्यपाठ पाठांतराला नसल्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याचा जो अन्वय आहे ना तो वाचत वाचत अर्थ समजावून घेणार आहोत. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. पहिल्या श्लोकात काय म्हटलंय बघा अन्वयात. हटस्य प्रथम अंगम तावत आसनम तत् प्रथमम उच्यते. हठयोगाचं पहिलं अंग आसन हे असल्यामुळे त्याविषयी प्रथम सांगतो. प्रथमम उच्यते म्हणजे प्रथम सांगतो. आणि पुढे त्यांनी म्हटलंय आसनम स्थैर्यम आरोग्यम अंगलाघवम च कुर्यात.
आणि ह्या आसनांमुळे काय होतं? शरीराला घट्टपणा येतो, आरोग्य आणि हलकेपणा प्राप्त होतो. आता हे जे चित्र आहे ते आत्ताच्या श्लोकासाठीचं चित्र आहे. आता त्यांनी काय म्हटलंय बघा दुसऱ्या श्लोकामध्ये, वाम उरु उपरी दक्षिणम चरणम संस्थाप्य. काय म्हटलेलं आहे त्यांनी? वाम म्हणजे डावा, उरुपरी म्हणजे मांडीवर, संस्थाप्य म्हणजे नीट ठेवून आणि दक्षिणम म्हणजे उजवा. मग अर्थ कसा होईल बघा. उजवा पाय डाव्या मांडीवर नीट ठेवून. पुढे त्यांनी काय म्हटलंय? दक्ष उरु उपरी वामम चरणम संस्थाप्य. उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून. पुढे त्यांनी म्हटलंय पश्चिमेन विधिना कराभ्याम दृढम अंगुष्ठौ धृत्वा. दोन्ही हातांनी पाठीमागून पायांचे अंगठे घट्ट पकडून, अंगुष्ठौ धृत्वा म्हणजे अंगठे पकडून. पुढे त्यांनी काय सांगितलंय? हृदये चिबुकम निधाय. चिबुकम म्हणजे हनुवटी, हनुवटी छातीला टेकवून. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? नासाग्रम आलोकयेत. नाकाच्या शेंड्याकडे पहावे. नासाग्रम म्हणजे नाकाचं टोक, नाकाच्या शेंड्याकडे पहावे. एतत यमिनाम व्याधी विनाशकारी पद्मासनम प्रोच्यते. आणि मग संयम पाळणाऱ्यांचे, सर्व रोग नाहीसे करणाऱ्या या आसनाला पद्मासन असं म्हटलं जातं. हे बघा, ही ती आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढचा श्लोक बघूया काय त्याने दिलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा आधी, पाणिभ्याम पादांगुष्ठौ गृहीत्वा. पाणिभ्याम पादांगुष्ठौ गृहीत्वा. गृहीत्वा म्हणजे धरून. त्यांनी काय म्हटलंय? दोन्ही हातांनी, पाणिभ्याम म्हणजे दोन हात, दोन्ही हातांनी मागून पायांचे अंगठे धरून. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे श्रवणावधी धनुराकर्षणम कुर्यात. कानांपर्यंत धनुष्याच्या आकारापर्यंत खेचणे. तत् धनुरासनम उच्यते. याला धनुरासन म्हटलं जातं. म्हणजे ही आकृती विद्यार्थी मित्रांनो. आता चौथ्या श्लोकात काय सांगितलंय बघा. भुवी पादौ दंडरूपौ प्रसार्य. प्रसार्य म्हणजे पसरून, भुवी म्हणजे जमिनीवर, दंडरूपौ म्हणजे काठीप्रमाणे अगदी सरळ रेषेत, प्रसार्याचा अर्थ सांगितला पसरून. काय म्हटलंय त्यांनी बघा, दोन्ही पाय जमिनीवर पसरून, काठीप्रमाणे सरळ पसरून. दंडरूपौ म्हटलंय ना, काठीप्रमाणे सरळ पसरवून. काय म्हटलंय पुढे त्यांनी? द्रौभ्याम हस्ताभ्याम पदाग्र द्वितयम गृहीत्वा जानुपरी न्यस्तललाट देशः वसेत. दोन्ही पावलांचा वरचा भाग हातांनी पकडून गुडघ्यांवर कपाळ ठेवून बसावे. म्हणजे इथे तुम्हाला आकृती दिसते बघा, ही बघा, ही ती आकृती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि याला काय म्हटलं जातं? त्यांनी म्हटलेलं आहे इयम इदम पश्चिमतानम आहुहु. या आसनाला काय म्हटलं जातं? पश्चिमतान आसन म्हटलं जातं. आता पाचव्या श्लोकात काय दिलंय बघूया. वामोरु मुलार्पित दक्षपादम. काय म्हटलंय त्यांनी बघा. त्यांनी या ठिकाणी असं म्हटलंय, वामोरु म्हणजे डावी मांडी. आलं का लक्षात? आता त्यांनी सांगितलंय की उजवा पाय डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवून, मुलार्पित म्हणजे मुळाशी, दक्ष म्हणजे उजवा, उजवा पाय डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवून. पुढे त्यांनी काय म्हटलंय? जानोहो बहिही वेष्टित पाद वाम पादम प्रगृह्य. काय म्हटलंय त्यांनी बघा. डाव्या पायाने उजव्या गुडघ्याला बाहेरून वळसा घालून, परिवर्तितांग तिष्ठेत. वळसा घालून त्यांनी सांगितलेलं आहे उजव्या हाताने
डाव्या पायाचे पाऊल धरून अंगाला पीळ द्यायचा. इथे या चित्रात दिसतंय बघा. आणि मग ह्या आसनाला त्यांनी काय म्हटलेलं आहे? या आसनाला त्यांनी म्हटलंय, मच्छिंद्रनाथांनी सांगितलंय. म्हणून मत्स्य नाथोदितम आसनम स्यात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मत्स्य नाथोदित आसन असं म्हटलेलं आहे. आता 6वा श्लोक, ह्याच्यामध्ये शवासनाची माहिती दिली आहे. भूमौ उत्तानम शववत शयनम तत् शवासनम. सगळ्यात सोपं आसन वाटतं, पण करायला कठीण आहे. म्हणजे तेवढी आपल्याला तादाम्यता आपल्याला तशी पकडता यायला पाहिजे. भूमौ म्हणजे काय? जमिनीवर. उत्तानम म्हणजे काय? उताणं. शववत म्हणजे काय? प्रेतासारखं. आणि शयनम म्हणजे काय? पडून राहणं. मग सगळ्या वाक्याचा अर्थ काय होणार आहे? जमिनीवर उताणे प्रेतासारखे पडून राहणे त्याला शवासन म्हणतात. मग आता शवासनाचे फायदे काय आहेत? शवासनम श्रमहरम चित्तविश्रांतिकारकम अस्ति. शवासन थकवा दूर करणारे आणि मनाला विश्रांती देणारे असते. हे बघा, हे ते आपल्याला आसनाचं चित्र दिलेलं आहे. मग आता हे आपण सगळे योग केले, पण मग ते करताना आपल्याला इतर काही गोष्टींचं पथ्य पाळावं लागतं. ते त्यांनी आपल्याला ह्या श्लोकात दिलंय बघा. अत्याहार म्हणजे अति खाणं. प्रमाणाबाहेर खायचं नाही. म्हणजे सकाळी योग केला आणि दिवसभर अगदी भरपूर खात राहिलं तर ते बरोबर नाही. त्याच्यानंतर प्रयासः, अतिप्रयत्न. काही लोक प्रचंड शारीरिक कष्ट करतात. म्हणजे इतकं शरीराला दमवतात, ते सुद्धा चांगलं नाही. त्याच्यानंतर प्रजल्पः म्हणजे बडबड. सतत दिवसभर निरर्थक बडबड करत राहायचं, हे सुद्धा योग्य नाही. नियमाग्रह म्हणजे नियम पाळण्यातील आपल्या चिकाटीचा अभाव. म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवली, की मी आता योग करतोय, तर मी रोज 5:30ला उठून करीन. 1-2 दिवस करणार आणि मग झोपाच काढत राहणार. तर तसं काही चालणारं नाही. जनसंघ. जनसंघ म्हणजे लोकांचा सहवास. दिवसभर लोकांच्या सहवासामध्ये आपण राहिलो, तर ते सुद्धा योगासाठी आपल्याला इष्ट नाहीये. आणि लौल्यम म्हणजे हाव. सतत हे पाहिजे, ते पाहिजे असं आपण करत राहिलो, तर ते सुद्धा योग्य नाहीये. त्यांनी सांगितलंय च म्हणजे आणि. षड्भिः योगः विनश्यति. या 6 गोष्टींनी योगाचा नाश होतो. अति खाणं, खूप प्रयत्न म्हणजे प्रमाणाबाहेर प्रयत्न, खूप प्रचंड बडबड करणं, नियम पाळण्यातला अभाव, लोकांचा सहवास आणि हाव, या 6 गोष्टींनी योगाचा नाश होतो. म्हणजे मी सकाळी अर्धा तास, 1 तास योगा केला, मग आता दिवसभर मी वाटेल तसं वागीन, असं करून चालणारं नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या योगांच्या आसनाची माहिती बघितली आणि ह्या योगाचं आपल्या जीवनातलं महत्त्व बघितलं. तसंच हे योग करताना कोणकोणत्या गोष्टींचं पथ्य पाळायचं आहे, हे सुद्धा आपण समजावून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, भागाला पूर्णविराम देताना तुम्हाला या स्लाइडवरती आपल्या ऑनलाईन क्लासची ॲडव्हर्टाइज दिसते आहे. कोणाला जर का मराठी आणि संस्कृतचे ऑनलाईन क्लास लावायचे असतील, तर खाली हा जो ऑनलाईन क्लासेससाठीचा जो मेल दिलेला आहे, त्याच्यावर आपण संपर्क निश्चित करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.